आणि तुम्ही 10वी-12वीचे आहात त्यामुळे मी तुम्हाला दारूविषयी नाही बोलणार. मी माझा एक छोटासा एक्सपिरियन्स सांगतो की जेव्हा मी 10वी-12वीला होतो तेव्हा मी एका वेगळ्या संगतीमध्ये होतो. त्या संगतीमुळे मला व्यसनं लागण्याचे चान्सेस जास्त झाले. त्यामुळे मी व्यसनाआहारी गेलो. माझं एकच सजेशन असेल, तुम्ही संगत चांगली ठेवा, त्या संगतीतून तुम्ही पुढे चांगल्या भविष्यामध्ये चांगले व्हा. थँक्यू. होतच असतात, नेहमी हसत राहा आणि चेहरा असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. का पण तो शब्द का म्हणजे का आवडला? माणूस तो प्रत्येक वेळेस नैराश्यात असतोच, तो सुखात असतो किंवा दुखात असतो, पण प्रत्येक वेळेस जर हसत राहिलं तर तुम्हाला नैराश्य हे तुमच्या आयुष्यातून दूर राहील. बरोबर. पॉझिटिव्ह थिंकिंग कंटिन्यू तुमच्या सोबतच राहते, निगेटिव्ह थिंकिंग तुमच्या क्रिएट होणार नाही. वेळ फारच थोडा आहे. म्हणजे जर तुम्ही त्या गोष्टी राहिल्या तर तुम्हाला तुमची व्हायला लागेल आणि अधिकच वाईट तिथे पोहोचाल. डोक्याला मोकळ ठेवू नका, कमीत कमी देवाच्या चिंतन बरोबर. माझ्या परिस्थितीनुसार हे नाही तर मी सगळं करून कसं. कारण आता जर मी परत त्या गोष्टीकडे फिरलो तर मी माझं सगळं करतो. कारण की तुमचं मेंदू जेवढं कामामध्ये तल्लीन राहील किंवा बिझी राहील तर ते अजून चांगलं आहे, कारण त्या गोष्टी तुम्ही जास्त वळणार नाही. कमीत कमी देवाचं नाव तरी मी आता खूप वाचतोय. कारण ते जरा माझं पायाचं कॉम्प्रेशन मी आता खूप वाईट मला जास्त आणि तो अजून एक पॉईंट, आमचे कोणी ऐकत नाही हे दुसऱ्यांना सांगत बसून काय फायदा. कारण त्याच्यात आता अर्थच नाही. आपली चुकी आपण मान्य केलं करावंच लागणार, कारण चुकी आपलीच असते. त्यामुळे ते सांगण्यात आलं. त्याच्यानी काय होतंय, आपल्यावरचा जो विश्वास उडाला त्याच आपल्या घरच्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलू शकतो. हो, आत्मबळाने कामाला सुरुवात करा. बरोबर. इतकं वेळ गेलं जाईल तर पुढे वेगळेच काम बरोबर. निगेटिव्हिटीकडे जाऊ शकतो माणूस, किंवा आहे तो प्रयत्न किंवा आपण जे आपल्या ध्येयाच्या एकदम जवळ आलेला असेल अपयशातून मागे गेलं तर आपण ध्येयाकडे पोहोचू शकतो. वारंवार प्रयत्न करणे, अहंकार बाजूला ठेवून जर तुम्ही त्या शब्दाचं काय वापर पूर्णपणे आता दारू बंदच करायची. समोरचा किती वाटलं करू ते सहन करायची ताकद आपण आता ठेवली पाहिजे, तरच आपण या व्यसनापासून मुक्त होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला आपला अहंकार हा कमी करावाच लागेल. त्याशिवाय तुमची दारू सुधारू शकत नाही. खतबलता मान्य करणे, खतबल होणे त्याच्यानी प्रामाणिकपणे अहंकार मान्य करना है, लेकिन एक स्वभाव दोष होता है, एक जेनेटिक होता है वो शरीर में वही सपोर्ट वो सपोर्ट इसलिए तो अहंकार बदलना है अपने को. इसलिए अपना अहंकार कब चढ़ता है, जब बॉटल सामने आता है, घोट जाता है मुंह में, तब अपना अहंकार चालू हो जाता है. अभी देखो, अभी किसी के ऊपर भी अहंकार नहीं रह गए, कोई भी अहंकार में नहीं है. और यही ये बॉटल गया था तो इतना अहंकार ये सब मैंने ही किया है. दारू हा शब्द आपल्या आयुष्यात कायमच येणार, कारण आपण आधी दारू पित होतो. दारूने आपल्या आयुष्यातील खूप काही गमावलं. आपण मित्रांपासून, नातेवाईकांपासून, आपल्या कामापासून दूर गेलो. आपल्याला इथं आल्यानंतर दारू हा एक आजार आहे असं कळलं. आणि दारू हा एक जर आजार असेल तर प्रत्येक आजार हा बरा होतो किंवा हा एका स्टेजवर येऊन थांबवता येतो. तसंच दारू हा आहे त्या स्टेजला आपण इथं
व्यसनमुक्ती केंद्रात येऊन थांबवू शकतो. आपण इथून बाहेर गेल्यानंतर काय करणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण इथं आपण बंद लॉकमध्ये आहेत म्हणून दारू न पितो, पण इथून बाहेर गेल्यानंतर आपल्याला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागेल किंवा आपल्याला लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार न करता इथून ओपन माइंडेड खुल्या मनाने जाणं, विचार करणं, इथले जे प्रोग्राम दिलेले आपल्याला हे मीटिंग करणं, संपर्कात राहणं, फिलिंग झाल्यानंतर काय करणं, या गोष्टी आपण फॉलो जर केल्या आणि किंवा आपण सतत त्या गोष्टीचा विचार करत राहिलो, ज्या काही घटना घडत आहेत त्या आपण लिहून काढलं, मनातलं आपल्या सगळं खुल्या मनतेनं या जर गोष्टी केल्या तर आपण दारूपासून दूर राहू शकतो. बस. माझं नाव विराज बेवडा. दारूमुळे झालेलं नुकसान. लहान वयात मी बिझनेस चालू केला. माझं केक शॉप आहे. फ्रँचायसी घेतली. त्यानंतर रोजचे पैसे माझ्यापासून येऊ लागले. त्यानंतर लहान वयात पैसा आल्यामुळं मी व्यसनाकडे वळलो. व्यसनाकडे वळल्यानंतर रोज ड्रिंक वगैरे चालू केले. 6 दुकान होते माझे, पण दुकानवर जायचं बंद केलं. कामगारांचे पेमेंट वगैरे द्यायला डिले केला. त्यामुळे मला त्यातली 3 दुकान बंद करावी लागली. आणि हे दारूमुळं सगळे सोडून म्हणजे 27 दिली लागली. दुकान वगैरे बंद करायला लागली. दारूमुळे मला झालेलं नुकसान. आवाज जाऊ बोला. नमस्कार, मी अनुप मैत. दारूमुळे माझा हात तुटलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाय तुटलेला आहे. शरीराची मी ड्रॉईंग करतात तसं मला ड्रॉईंग केलं. दारू 2017 साली सोडली होती, पण परत आता 3 वर्षाचा गॅप देऊन इथे येण्याच्या अगोदर चालू केली. मी दारूच्या नादामध्ये घर पण सोडलं होतं. असे बरेचसे काही माझे शारीरिक नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, बरेचसे काही फॅमिली प्रॉब्लेम पण झाले. खूप काही नुकसान करते दारूपासून लांब राहा आणि दुसऱ्यांनाही जागा करा. स्वतः जागा व्हा, दुसऱ्यांनाही जागा.